न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याची गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भाजपने खासदार प्रणिती शिंदे यांना विमान तिकीट काढून दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट काढून दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले। सोलापूरच्या लेकीला विमान तिकीट नको तर गुजरातच्या लेकीला सिंदूर द्या असे म्हणत केले आंदोलन। आंदोलनातील बॅनरवर जशोदाबेन यांचा फोटो लावत आंदोलन करण्यात आले। हातात सिंदूरची डबी घेत भाजप विरोधात घोषणाबाजी। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या ग्रामीण भागात जाऊन नागरिकांचे विचारपूस करत आहेत, त्यामुळे त्यांना विमान तिकिटाची गरज नाही। याउलट गुजरातच्या लेकीला सिंदूर पाठवावे यासाठी विमान तिकीट दिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला सिंदूरची डबी देणार। भाजपने सोलापूर गोवा विमानसेवा सुरू करणार आहे, मात्र त्याचा आम्ही निषेध करतो। सोलापुरातील तरुणांना गोव्याला पाठवून जुगार व्यसनाधीनतेकडे झुकवणार आहात का? त्यापेक्षा बेंगलोर, हैदराबाद, मुंबई या ठिकाणी विमानसेवा सुरू करा। भाई आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, कशासाठी हे आंदोलन आहे, काय सांगा? काल जे भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणितीताईला सोलापूर टू गोवा विमानाची तिकीट काढून दिलेली आहे, ते काढून देण्यापेक्षा प्रणितीताई तर सोलापुरातच आहे। प्रणितीताई फक्त गावभेट दौरे, दुष्काळग्रस्त लोकांची मदत, जे पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात। आणि प्रणितीताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेक आहे ताई, ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायचं आम्ही काम करतो। ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे, त्यांनी ते गुजरातची आमची जे लेक आहे, ते आमची जी मोठी बहीण आहे, ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते काम करावं। आणि दुसरा, प्रणितीताईंनी जेवढं 10 वर्षात जे 2 खासदार होते त्यांच्या 10 वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रणितीताईंनी 6 महिन्यात केले। आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमानसेवा चालू केलेला अभिमान आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता, सोलापूर टू बेंगलोर करायचा होता, रोजगार वाढलं असतं। इथले जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार खेळणार का दारू पिणार का काय करणार? तुम्ही काय शिकवण देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला? सोलापूर ते मुंबई चालू करा, सोलापूर ते बेंगलोर चालू करा, हैदराबाद चालू करा, रोजगार वाढला पाहिजे। आणि ते सोलापूर गोवाचा आम्ही निषेध करतो। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नवी मुंबईतील APMC फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढते। महाराष्ट्रातील फलटण आणि शिरूर येथून डाळिंबाची आवक होत असून पुढील 4 महिने महाराष्ट्रातील डाळिंबाचा सीझन सुरू राहील। सध्या बाजारात 80 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति किलो असा दर डाळिंबाला मिळत असून हे दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत। काय सांगाल, सध्या डाळिंब कुठून येत आहेत, काय रेट? डाळिंब फलटण आणि शिरूर जवला इथूनच डाळिंब येते सगळे महाराष्ट्रातला। आणि डाळिंबाच्या बाजारात 80 पर्यंत 150 रुपये बाजार आहे। आणि सध्या कसा सीझन आहे आता महाराष्ट्रात? सध्या सीझन चांगला आहे। आता 3 ते 4 महिने चालणार पावसाच्या टायमाला। याच्यानंतर याचे माल संपवतात, मग गुजरात राजस्थान चालू असतं। मागच्या महिन्यामध्ये डाळिंबाचे भाव थोडे कमी होते, आता वाढलेले नाही, सेमच आहे। कारण काय, याच्या अगोदर जे बाजार होता डाळिंबाचा लय कमी होता, आता सगळे बागा उतरले, थोडीफार राहिले म्हणून या 100 रुपयाच्या कमी येत नाही।
₹90 80-90 माल होतो 100च्या पुढे. 80-90 जे माल असते ना ते एक्सपोर्टचा सॉर्टिंग केलेलं असते माल. इथून जे महाराष्ट्रातला माल सर्वच एक्सपोर्टला जातात आणि ते एक्सपोर्टला माल गेल्यावर इकडे जे माल सेटिंग होते ते माल या मार्केटला देतात. त्यामुळे याची बाजार कमी असते आणि एक्सपोर्टला गेलेला माल 150 ते 200 रुपये कमी असते. नाव सांगा. माझं नाव जावेद शेख. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुल एंड बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे येथील नकाणे रोड सलग तिसऱ्या दिवशी खचला आहे. पहिल्या दिवशी रस्ता खचून कार अडकली होती. दुसऱ्या दिवशी आणखी एक खड्डा पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी हा रस्ता खचून बुलेट अडकली आहे. बुलेट अडकलेल्या ठिकाणी आता शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी या खड्ड्यात उतरून आंदोलन केले. अक्षरशः कमरे एवढा हा खड्डा आहे. महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको देखील करण्यात आलाय. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली. हा रस्ता वारंवार खचत असल्याने धुळे महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे. हा खड्डा पहिल्या पावसाचा म्हणण्यापेक्षा अजून पावसाळा चालू पण नाही झालेला आहे. पावसाने फक्त सुरुवात केलेली आहे. जून मध्ये खरा पावसाळा चालू होतो, परंतु मे मध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्येच या भ्रष्टाचाराने एक भ्रष्टाचार इथं उघडा झालेला आहे. आज हा तिसरा खड्डा आहे. पहिला खड्डा परवा पंपाच्या समोर झाला, दुसरा खड्डा काल इथे पडला आणि आज तिसरा खड्डा आहे. हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. या रस्त्यावर जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे. ज्या कोणी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत. कारण या रस्त्याची जबाबदारी BNC म्हणते MGP ने चुकीचं काम केलेलं आहे आणि MGP म्हणते आम्ही पाईपलाईनच्या बदल्यामध्ये या BNC ला पूर्ण पैसे दिलेले आहेत. आम्ही काल त्यांना संबंधित यंत्रणा महानगरपालिका असेल, BNC असेल किंवा MGP असेल तिघांशी बोलून याच्यावर मार्ग काढण्याचं सांगितलं, परंतु जोपर्यंत एक त्याचा जीव घेत नाही नकाने रोड तोपर्यंत हे शांत राहणार नाहीत किंवा रस्त्याला चांगलं काम होणार नाही. आज अधिकाऱ्यांना फोन करतोय, ते दोघं तिघे अधिकारी फोन उचलत नाहीये. त्यांना कळतंय की इथे आम्ही काल इशारा दिला होता, जर इथं पुन्हा काही खड्डा पडलं किंवा काही चुकीचं घडलं तर आम्ही त्या अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये काढू. आणि आज ते अधिकारी फोन उचलत नाही. परंतु आज नाही तर उद्या आम्ही अधिकाऱ्यांना याचा ज्या विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊ आणि शिवसेना स्टाईल त्यांना काय असतं शिवसेनेची स्टाईल ते दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं आंदोलन करायचं ते करू. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुंबई आग्रा महामार्गावर होणारी तस्करी रोखण्यात धुळ्यातील मोहाडी पोलिसांना यश आले आहे. इनोव्हा वाहनातून तब्बल 192 किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहाडी पोलीस ठाण्याचे PI शशिकांत पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयित पांढऱ्या रंगाचे इनोव्हा वाहन महामार्गावरून जाताना दिसले. या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, मात्र वाहन चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेले. अवधान टोल नाक्याजवळ पोलिसांचे पथक उभेच होते. त्यांनी या वाहनाला थांबवले असता वाहनातील 2 जणांपैकी एकाने पळ काढला. पथकाने वाहनाची झडती घेतली असता त्यात 192 किलो अफूची बोंडे आढळली. या प्रकरणी पोलिसांनी या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक अशी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली. त्या कारचा नंबर आहे MH12DY 5920.
ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली. त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत. पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार U-टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली. तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बळावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं. थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पळून गेले. पळून गेल्यानंतर ती चाबीसुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते. पळून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं. आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पळून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले. लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याच्यावर कारची चाबी होती. त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं. त्या गाडीची चाबी त्याने इनोव्हा कारची चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली. उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं. त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज टरफला सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे. या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोव्हा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये. असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे. एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे. सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो काडे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण, SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. धन्यवाद. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याणशीळ रस्त्यावर असलेल्या पलावा पुलाचे काम रखडले आहे. पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी नागरिकांसह राजकीय पक्ष वारंवार मागणी करत आहे, मात्र अद्याप पुलाचे काम झालेले नाही. अखेर आज शिवसेना ठाकरे गट पुलाच्या कामासंदर्भात आक्रमक झाला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुलावर जमले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून एप्रिल फूल कधी होणार पलावा पूल अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. अप्रतिकपणे उद्घाटन करायला आलात का? नेमकं काय? गेल्या 7 वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली आहे पुलाच्या माध्यमातून. तारीख पे तारीख आता 31 मेचं आश्वासन दिलं होतं की 31 मेला पूल खुला होणार आहे. आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का, पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला. म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिवलीकरांची त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिवलीकरांची करत आहे. याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे. हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे. आणि जोपर्यंत पलावा पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे. पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला, म्हणजे ही मनसे आणि शिवसेनेची एक नांदी म्हणायची का? नाही, पाठिंबा नाही, पण आम्ही एकत्रित आंदोलन करतोय. आज आपण बघत असाल तर सर्व विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत. मनसेची लोक देखील एकत्र येत आहेत. अरे सर्वसामान्य डोंबिवलीकरांना त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय. याचं कोणाला धडकी भरण्याचं कारण काय आहे? म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही. परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे
तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच पुढील लागेल. भूमिका काय असणार आहे हे जर काम संत गतीने चाललं तर? दिसेल आपल्याला पुढची भूमिका. आता ब्रिजवरती तर आम्ही आज पोहोचलोच आहे. उद्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल.